मी या साधनेमध्ये 1.5 वर्षापासून आहे. खूप मला छान छान अनुभव आले या साधनेमुळे. माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलेलं आहे. मी सांगायचं म्हणजे म्हणजे मी तर तिन्ही माझा एक अनुभव सांगू शकेन. मी खूप डाएट केले, म्हणजे वेट कमी करायचं होतं मला. बऱ्याचशा डाएटमध्ये तुम्हाला फरक पडला, माझं वेट कमी झालं, पण परत परत वेट वाढत होतं. म्हणजे डाएट सोडलं की परत वेट वाढत होतं. पण हे 1.5 वर्षापासून मी साधना करत आहे, तर माझं वेट कॉन्स्टंट आहे, परत वाढलेलं नाही. हा या साधनेचा हे आहे की वेट वाढलेलं परत वाढत नाही. म्हणजे आपण ही साधना कंटिन्यू केली तर खाल्लं बाकीचं गेलं तर होणार नाही, परंतु जर ही साधना आपण पूर्णपणे व्यवस्थित आली तर तुमचं वेट कॉन्स्टंट असतं. त्यामुळे हा साधनेचा मला फायदा झाला. या साधनेमध्ये मी 10 किलो वेट कमी झालं. 6 महिन्यामध्ये 10 किलो माझं वेट कमी झालं साधनेत. अजून सांगायचं म्हणजे बरेचसे अनुभव आहेत माझ्याकडे, पण एक म्हणजे याचा तुलादार आपल्या इथे चालूच आहे, तर तुलादाराचा मी तुम्हाला अनुभव सांगते. माझ्या मित्रांचे एक मित्र होते, तर त्यांची आई ICU मध्ये ॲडमिट होती. तर त्यांना माहिती होतं की मी साधना करत आहे. त्यामुळे त्यांनी मला विचारलं की असे डॉक्टरांनी सांगितलं की त्या गेल्या दमाने, त्यांची आई ॲडमिट होती, त्या गेल्या दमाने म्हणे असं सांगितलं होतं. त्यांच्यासाठी मी काय करू शकतो का, असं त्यांनी मला विचारलं होतं. मी त्याच वेळेस ज्योतिताईंना फोन केला रात्री 12 वाजता. तर ज्योतिताईंना म्हणजे असं केस आहे, तर आपण म्हणतात काय साधन करू शकतो का. ज्योतिताईंनी करू शकतो, करून बघ, काय तुला अनुभव येईल. म्हणजे ठीक आहे. तर त्यांनी मला ज्योतिताईंनी जसं सांगितलं तसं त्यांना मी सांगितलं की म्हणजे तुम्ही त्यांचं काही तुलादार करा आणि हॉस्पिटलमध्ये चॉकलेट वाटा. छोट्या छोट्या गोष्टीपासून वाटायला आपण सुरुवात केली ना, तर काय चमत्कार होतो ते आला. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांचं काही खरं नाही. दुसऱ्या 2 दिवसांनी त्या म्हणजे त्यांची आई ICUमधून बाहेर आली. म्हणजे हा चमत्कार तुलादानाचा आहे. म्हणून प्रत्येकाने तुलादान करा. आणि जी आजारी व्यक्ती आहे त्यांनी तर इथेच करा तुलादान. तुम्हाला 7व्या दिवशी सकाळी करेल. त्यामुळे तुलादानाचं इतकं महत्त्व आहे ना खूप. आता माझे सासू सासरे आणि त्यांचं सुद्धा मी तुलादान केलं. आता ते माझे सासरे पण 80 वर्षाचे आहेत, माझ्या सासूबाई पण 81 वर्षाच्या आहेत. त्यांना कुठलाही आजार नाही, दोघंही ठणठणीत आहेत. म्हणजे मी या तुलादानाचं महत्त्व सांगते मी तुम्हाला. त्यामुळे सगळ्यांनी तुलादान हे करणं आवश्यक आहे. अजून एक मला अनुभव सांगायचाच आहे. मी आतापर्यंत सिंगिंग कॉम्पिटिशनला मुंबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड या वेगवेगळ्या देशात जाऊन आलेली आहे. आपल्या इंडियाला मी परफॉर्म करते. आता यावर्षी म्हणजे पुढच्या महिन्यात तर मी पॅरिसला निघालेली आहे. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला गरज आहे. आणि तेच माझ्यावर किंवा परंतु तुमच्या सगळ्यांचे पण आशीर्वाद मला हवे आहेत. आणि अजून एक खूप चांगला अनुभव आहे माझ्या विषयाचा. मी सुनीताला बोलवते की तो अनुभव तिच्या तोंडूनच तुम्ही ऐकावा. या साधनेतच मागच्या जानेवारीमध्ये ही घडलेली घटना आहे. सुनीता यासाठी जोरात टाळ्या वाजवा.